तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या चॅनलवर आले आहे नवनियुक्त सरपंच, कोतेवाडा ग्रामपंचायतीचे नवनियुक्त झालेले सरपंच श्री देवेंद्रजी आष्टनकर. मागील काही वर्षापासून आपल्या कोतेवाडा या गावात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे श्री देवेंद्रजी आष्टनकर आपल्यातील खूप सारे लोक ओळखतच असतील. तर आपण आज ज्यांच्या या राजकीय व सामाजिक जीवनातील काही बाबींवर आपली एक नजर फिरवून पाहूया व त्यांच्यापासून आपण जे काही आपल्याला शिकायला मिळते त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करूया. तर नमस्कार देवेंद्रजी. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व आपण जे इलेक्शन जिंकले त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद. या गावातील तरुणांसाठी आपण एक आदर्श उभा केला आहे, जे काही आपण आतापर्यंत काम करत आले गावासाठी व जे तुम्ही ज्या पद्धतीने इलेक्शन लढले व जिंकून आले त्याबद्दल खरंच आम्हा तरुणांना आपला फार अभिमान वाटतो. तर सर्वप्रथम मी आपणास विचारू इच्छितो की आपण या राजकारणात का बरं उतरले? म्हणजे आपल्यास राजकारणाची आवड आहे की म्हणजे आवड असेल तर आपल्यास ती आवड कशी निर्माण झाली व तुम्ही राजकारणात येण्याचे का बरं ठरवले? देश का युग का तुझी पर ध्यान है, ए तरुण तेरे तेज का आव्हान है. माझं राजकीय जीवनात पदार्पण जे झालं, मी जेव्हा आपण देशाचा विचार करत होतो तेव्हा कुठेतरी एक मोदीजीसारखं नेतृत्व समोर आलं आणि त्या नेतृत्वाने आपल्या जगामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जी काही चांगल्या गोष्टीची म्हणा की कुठेतरी एक नवांकुर फुटला. त्याला प्रेरित होऊन माझं राजकीय जीवन सुरू झालं असं म्हणायला वावगं ठरणार नाही. बऱ्याचशा गोष्टी आपण सामाजिक जीवन करत असताना कुठेतरी राजकारणाशी संबंध येतो आणि माझं स्पष्ट असं मत आहे की ही जे तरुण मंडळी आहे यांनी राजकारणात यावं आणि कुठेतरी समाजाला एक चांगलं शुद्ध राजकारण कसं करता येईल याचा एक आदर्श घ्यावा, यासाठी मी राजकारणाकडे वळलो. अच्छा. तो आम्ही पाहिलं की आपण RSSला सुद्धा जुळले आहे. आपल्या फेसबुक पोस्ट पाहिल्या, आपले नेहमी स्टेटस पाहत असतो. आपण RSSमध्ये पण स्वयंसेवक म्हणून काम केलं आहे. तर RSSने आपल्याला इलेक्शन लढण्यासाठी मदत केली का? RSS हा एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये सांगण्याचा विषय नाही आहे. हां, एवढं मी नक्की सांगतो, ज्या काही चांगल्या गोष्टी आहे त्या मला RSSमुळे मिळाल्या किंवा राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या मुशीतून मी निघलो असं मला गर्वाने सांगता येईल. मी स्वयंसेवक होतो आहे आणि आमरण स्वयंसेवक राहील. परंतु निवडणूक लढवण्यासाठी RSS किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक यांनी कुठलीही मदत केलेली नाही. परंतु जे निवडणूक लढवण्याची किंवा सामाजिक काम करण्याची जी हिंमत असते त्या RSSच्या संस्कारामुळे माझ्यामध्ये आली, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की आपण जे काही वैयक्तिक जीवनात आहात ते संघामुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून शिकले, परंतु इलेक्शन जे तुम्ही लढले त्यामध्ये तुम्हाला संघाने कुठलीही मदत केली नाही. हां, नक्कीच. संघ ही एक संघाला जे जाणकार लोक ओळखतात त्यांना मला हा विषय सांगायची आवश्यकता नाही. परंतु एक साधारण ज्यांना संघाविषयी काही माहिती नाही त्यांना हे सांगावं जाते, संघ हा माणूस घडवतो, त्याच्यामधले चांगले गुण कसे समोर येईल ते करतो. म्हणजे संघ हा संस्कार घडवतो. परंतु राजकीय जीवनात संघाचा काही रोल असतो असं मला वैयक्तिक वाटत नाही. त्यांच्या संस्कारामुळे त्या संघातल्या मुशीतले लोक सामाजिक जीवनात, राजकीय जीवनात काहीतरी जे संस्कार झाले त्याचा आदर्श घेऊन पुढे जात असतात. परंतु संघ प्रत्यक्षरित्या राजकीय याच्यामध्ये कुठलाही मदत किंवा कुठलंही सहकार्य करत नाही. अच्छा. आणि राजकारणात आपला रोल मॉडेल आपण ज्याला म्हणतो, एक आदर्श, तुम्ही तुमचा आदर्श कोणाला मानता? देश पातळीवर तर मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनाच मी आपला राजकीय आदर्श मानतो. अच्छा. आपलं वैयक्तिक जीवन जर पाहिलं तर आम्हाला सांगा, आपल्या वैयक्तिक जीवनात आपण एक कसे व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात? माझ्या वैयक्तिक जीवनात माझा स्वभाव फार थोडा काय म्हणतो त्याला ॲग्रेसिव्ह म्हणा किंवा क्रोधी असा होता. परंतु जेव्हा मी
सामाजिक जीवनात असताना किंवा मग आपलं समाजकार्य करत असताना नंतर मला कुठंतरी असं वाटलं, माझ्या सहकाऱ्यांनी, काही जे आदर्श व्यक्ती आहे त्यांनी सांगितले की नाही, तू राजकारणात अधिक यशस्वी होशील बा. या प्रेरणेनं आणि मी जे सांगितलं की जे नेतृत्व आहे देशाचं, त्यांच्या कामाला भारावून मी राजकारणात येण्याचा जसा निर्णय घेतला, तर बऱ्याचशा गोष्टी मला माझ्या स्वभावामध्ये कुठेतरी चेंज कराव्या लागल्या. कारण राजकीय जीवनात असताना स्वभाव हा खूप महत्त्वाचा असतो. आपण समोरच्या व्यक्तीचे 2 कामे कमी केली तरी चालेल, परंतु त्याला जे प्रेमाचे जे 2 शब्द मिळाले पाहिजे, त्याने तो व्यक्ती खूप भारावून जातो म्हणा, किंवा तो आपला शेवटपर्यंत आपला बनून राहतो, असं माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की राजकारणात आल्यामुळे तुमचा स्वभाव पण सुधारला किंवा स्वभावामध्ये काहीतरी प्रगती झाली? नक्की 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 मला असं व्यक्तिगत तरी वाटतं. कारण या दृष्टीने, कारण की आम्ही विचार करूच नाही शकत की राजकारणामुळे कोणाचा स्वभाव बदलू शकतो. कारण आता आम्ही जर पाहिलं तर राजकारणाला सहसा तरुण पिढी म्हणजे एक फालतूचं काम किंवा राजकारणात इंटरेस्ट नाही घेतलेला बरा, नाव खराब होते, अशा दृष्टीने आम्ही पाहिलं आहे. पण तुम्ही जे सांगितलं की तुमचा स्वभाव राजकारणामुळे बदलला किंवा काहीतरी फरक जाणवतो तुम्हाला, ही फार नवीन बाब आहे जी आम्हाला आज माहिती होत आहे. तर आपले आता पुढील ध्येय काय आहे? आता तुम्ही सरपंच म्हणून निवडून आलात, आपण लवकरच आपले शपथविधी होईलवर आपण आपले स्थान सरपंच म्हणून ग्रहण कराल. तर पुढील ध्येय काय आहे? आपण गावासाठी आपण हे बनवलं होतं, वचनपूर्ती बनवली होती, तर ती तुमच्या लक्षात आहे का? आणि त्यावर तुम्ही आता पण कटिबद्ध आहात का, की इतर नेत्यांसारखं इलेक्शन झालं तर काम संपलं, असं काम आहे? नाही, नक्कीच मी जे वचनपूर्तीचा जो संकल्प केला आहे त्यासाठी मी नक्कीच कटिबद्ध आहे. म्हणजे त्यामध्ये कुठेही कुणाला शंका कुशंका नसावी. कारण त्याच ज्या वचनपूर्तीच्या आश्वासनावर कुठेतरी अनेक वर्षापासून जे सत्तांतरण होत नव्हतं ते सत्तांतरण झालं. विशेषत्व माझ्या गावकऱ्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहे. आता ही बोलण्यातून म्हणजे मी खूप ओरडून बोललो किंवा कुठेतरी कुठल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून म्हणा की कुठं या गोष्टी जर मी केल्या, परंतु मला असं वाटते की काही गोष्टी लोकांना कृतीतून दिसल्या पाहिजे आणि माझा तोच प्रयत्न राहील की माझ्या कृतीतून तो करण्याचा. तर याच्यासाठी मी माझ्या मतदारांना बी म्हणजे एक विनंती करतो की माझ्यावर विश्वास ठेवा. 5 वर्ष मला तुम्ही संधी दिली तुमचा नौकर बनून काम करण्याची. मी याच भावनेनं काम करणार आहे की मी ह्या जनतेचा नौकर आहे. या भावनेनं मला 5 वर्ष काम करायचं आहे आणि माझा मुख्य एजेंडा जो आहे माझ्या गावाचा सर्वांगीण विकास. आणि सर्वांगीण विकास म्हणजे फक्त रस्ते, रोड या गोष्टी नाही, तर माझ्या गावातला तरुण हा आदर्श विचारसरणीचा तरुण झाला पाहिजे. माझ्या गावाच्या माता भगिनी आहे, महिला भगिनी आहे, यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. कारण या निवडणुकीमध्ये जिंकण्यामध्ये जी भूमिका आहे ती माझ्या व्यक्तिगत मला असं वाटतं का माझ्या माता भगिनी महिलांची खूप मोठी भूमिका, मला जो विजयाचा आशीर्वाद दिला त्याच्यामध्ये महिला वर्गाची खूप मोठी भूमिका आहे. आणि नक्कीच मी त्यांच्या सर्व आश्वासनासाठी त्यांनी ज्या माझ्याकडून ज्या अपेक्षा बाळगल्या त्यांची नक्कीच मी या 5 वर्षामध्ये पूर्तता करीन. याबाबत कुठेही माझ्या माता भगिनींनी शंका बाळगू नये. आम्ही बघितलं की आपले यूट्यूब व्हिडिओ आपण डिजिटल प्रचारसुद्धा केला. आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण नेहमी महिला वर्गांनाच जास्त प्रोत्साहित केलं मतदानासाठी. असं का बरं? तुम्ही महिलांनाच का बरं जास्त टार्गेट करून किंवा असं प्रोत्साहित करून आपले इलेक्शन लढले? नक्कीच त्याच्यामध्ये आपण म्हणतो एक शास्त्रीय कारणसुद्धा, मी तेवढा जाणकार नाही पण मला असं वाटते का महिला या भावनाप्रधान असतात. त्याला कुठेतरी आजपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून मी जुन्या व्यक्तीवर कुठल्याही टीकाटिपी करणार नाही. कारण मी स्पष्ट वक्ता असा आहे की मी विचारांचा विरोध करतो, कुठल्याही व्यक्तीचा विरोध करत नाही. परंतु मला जे जाणवलं मागच्या निवडणूक मी अवघ्या बोटावर मोजण्या इतक्या मतांनी माझा पराभूत झाला किंवा मी हरलो. जर 3 मतं जर मला मिळाले असतील तर नक्की मी ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून गेलो असतो. परंतु मी लढवलेले उमेदवार आणि सर्व गोष्टी कुठेतरी त्याला अपयशाचा सामना करावा लागला. टॅलेंट माझ्याही उमेदवारामध्ये होतं. MSc
सरपंच पदासाठी मी ज्या उमेदवार दिल्या त्या एक मुख्याध्यापिका आहे आणि उच्च शिक्षित मुख्याध्यापिका म्हणजे आहे, परंतु कुठेतरी अपयशाचा सामना करावा लागला. आणि मला असं वाटलं की त्यावेळेस आपण त्या महिला वर्गापर्यंत पोहोचू शकलो नाही. गावाची सत्य परिस्थिती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही आणि गावाचं जे वातावरण होतं की कुठेतरी एक वेगळंच वातावरण होतं की आपण जर एखाद्या घरी प्रचारासाठी गेलो किंवा एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटलो तर आपण जो प्रचार केला त्याच्यावर कुठेतरी प्रभाव टाकण्याचा विषय येत होता. म्हणून मला असं वाटलं की त्यांच्यापर्यंत कुठेही कुशंका न करता जर आपण डिजिटल प्रचार किंवा यूट्यूब किंवा फेसबुक व्हॉट्सअप या माध्यमातून जर त्यांच्यापर्यंत आपल्या गोष्टी पोहोचल्या त्याचा नक्कीच प्रभाव पडेल आणि त्यांना कुठेतरी विचार करण्याची एक सवय लागेल की आपल्याला असंही होऊ शकतं, असाही विषय आहे. आणि बहुतेक मला तरी वाटते की त्या प्रचाराचा मला नक्कीच फायदा झाला आणि त्याच्या विजयाचे श्रेय मी नक्कीच जसं मतदारांना देतो पण त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा या महिला वर्गाचा आहे हे मी आवर्जून सांगायला मला धन्यता वाटते किंवा आनंद वाटतो. जसं आपण म्हटलं की मागील पंचवार्षिकमध्ये आपणास अपयशाचा सामना करावा लागला, तर राजकारणात हे अपयश पचवणे हे किती सोपी आहे वा किती अवघड आहे? म्हणजे तुम्ही फक्त बोटावर मोजण्या इतक्या मतांनी पराभवाचा सामना केला तरी पण आपण ठामपणे उभे राहिला व आता आपण सदस्य नव्हे तर सरपंच म्हणून निवडून आलात, तर अपयश पचवणे राजकारणात किती अवघड आहे? नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अपयश पचवणे हे बिलकुल अवघड नाही, पचवता येऊ शकते. फक्त त्याची सामाजिक बांधिलकी किती आहे, त्याच्या समाजासाठी किती. कारण जेव्हा हे जसं जुन्या काळापासून आपण बघतो तर हे एक प्रकारचं युद्ध आहे. तेव्हा तलवारीने युद्ध लढवलं जात होतं, आता ह्या लोकशाही मार्गाने आपण युद्ध लढवतो. आणि जर आपण एखादी युद्ध म्हणा किंवा लोकशाही मार्गाने निवडणूक लढवतो तर आपली मानसिकता ही दोन्ही पद्धतीची असायला पाहिजे. कधी चुकीच्या गोष्टीमुळे आपल्याला अपयशही येतं, कधी म्हणजे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहे. अपयश आलं तरी खचून जायचं नाही आणि जर यश आलं तर अहंकाराने माजायचं नसते. हा जो गुण आहे, हा जो गुण मला कुठेतरी वरिष्ठांकडून किंवा माझ्या जे सहकारी मंडळी आहे, जी सज्जन शक्ती आहे यांच्यामुळे मिळाला आणि मी त्या दोन्ही मानसिकतेत होतो. म्हणजे का अति आत्मविश्वास नसावा का जिंकून येऊ शकतो, परंतु मला माझ्या महिला वर्गाच्या मतदारांवर विश्वास होता की यावेळेस कुठेही कितीही प्रभाव टाकला किंवा काही आमिषे देऊन काही विषय झाला, परंतु शेवटी निवडणूक असती. आता कोणी हरल्यावर कोणी पैसा वाटला, कोणी काय वाटला, या छोट्या गोष्टी या गोष्टीला मी महत्त्व देत नाही. कोणी खोटा प्रचार, प्रत्येकाने आपापल्या परी प्रचार केला. आता तो प्रचार योग्य पद्धतीने केला की अयोग्य पद्धतीने केला याच्यावर आता ती वेळ नाही आणि त्याच्यावर मी बोलणार नाही. परंतु सर्व उमेदवार यांनी आपल्या कामदे आपली शक्ती प्रणाला लावली आणि निवडून येण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण शेवटी जनता जनार्दन आहे. जनता जनार्दनाने जो आशीर्वाद दिला आणि जे जन्मत दिलं त्याचा मी पण व्यक्तिगत आदर करतो आणि इतरही उमेदवारांनी त्या जनता जनार्दनाच्या जनमताचा आदर करायला पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. आपण जसं म्हटलात की आपण जनता जनार्दनाच्या मतांचा आदर करता, तर आता या इलेक्शनमध्ये काही लोकांनी आपणास सहकार्य केले, काही लोकांनी आपल्या विरोधात मते टाकली. तर तुम्ही एक सरपंच म्हणून त्या लोकांशी कसे वागाल ज्यांनी तुम्हाला मत दिले व ज्यांनी तुम्हाला नाही दिले, यांच्यात तुम्ही आपलं कार्य कसे समोर न्याल? नक्कीच. म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर मी सरपंच हा सर्वांचाच आहे. मला कामं सर्वांचीच करायची आणि मी सर्वांचीच कामं करील. परंतु तुम्ही जे म्हणता की कुठल्या पद्धतीने होईल किंवा कुठल्या पद्धती, तर माझी भावना मी स्पष्ट वक्ता असल्यामुळे मी ते सांगतो. जर माझ्या ज्या सहकार्यांनी मला निवडणुकीच्या प्रचार दरम्यान अगोदर उभं राहण्यासाठी किंवा माझ्या पाठीशी भक्कमपणे जे सहकारी उभे राहिले, जे कार्यकर्ते उभे राहिले, त्याच्यासाठी माझी भावना अशी राहील की मला जर त्यांचा फोन आला तर मी आपलं एक वाहनाने त्या ठिकाणी त्यांच्या मदतीला नक्कीच पोहोचेल, बिलकुल अगदी क्षणामध्ये. आणि ज्यांनी मला मतदान केलं त्यांच्यासाठी मी धावत जाईल आणि ज्यांनी मला मतदान केलं नाही किंवा माझा कुठेतरी तिरस्कार केला, कुठेतरी वाईट प्रचार केला, माझ्या विरोधात काम केलं, तर त्यांच्यासाठी मी पायदळ जाईन, म्हणजे चालत जाईल. पण असं बिलकुल होणार नाही त्याच्यामध्ये
की मी काम तिघाचं करेल, फक्त म्हणजे एक माणूस म्हणून, व्यक्तिगत म्हणून माझी ही भावना आहे. म्हणजे ती भावना म्हणजे कुणीही कोणाला वाटेल भविष्यात जर म्हणजे एक प्रामाणिकपणे काम करून बी जर लोक आपल्याला कुठेतरी चुकीचं ठरवत असेल तर त्या मतदारांना किंवा त्या व्यक्तींना कुठे जाणीव असायला पाहिजे की हा व्यक्ती जो कार्यकर्त्यासाठी धावत कसा जातो, मतदारांसाठी धावत कसा जातो, आपल्यासाठी पायदळ का बरं येतो, याची जाणीव बी त्यांना व्हायला पाहिजे. बस एवढं. पण काम याच्यामध्ये दुजाभाव नसावा. मी प्रत्येकाचं करेल, फक्त ही काम करण्याची पद्धत राहील. आपण फार डायरेक्ट स्पीकिंग वक्ता आहात. तर पुन्हा एक प्रश्न, कारण आता आमच्या कानावर असे वारे वाहू लागलेत की आपली सत्ता येत्या 6 महिन्यात किंवा 2 वर्षात अशी खाली पाडल्या जाईल किंवा कोसळवल्या जाईल. तर तुम्हाला काय वाटते, आपली सत्ता 5 वर्ष टिकेल का? नक्कीच मी 100% काम ते हमखासरित्या म्हणजे सांगू इच्छितो की माझी जी सत्ता आहे सरपंचमध्ये 5 वर्ष मी भूषवणार आहे आणि त्या 5 वर्षामध्ये सर्वांना सोबत घेऊन गावाचा विकास कसा साधता येईल त्याच्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे. माझी सत्ता 5 वर्ष टिकेल आणि हे कामाच्या भरोश्यावर टिकेल. कारण सत्ता टिकवणं, जनतेने मला जन्मत दिला आहे 5 वर्षासाठी. 5 वर्ष जसं मी बोललो 5 वर्ष मी जनतेचा नौकर बनून मला कामं करायची आहे. आणि जर मी कामं करणार नाही तर माझी सत्ता जाईल. परंतु मला विश्वास आहे, मला माझ्या सहकार्यावर विश्वास आहे, माझ्या मतदारावर विश्वास आहे आणि जे विरोधात जरी निवडणूक लढली त्यांच्यावर विश्वास आहे. शेवटी त्यांनाही गावाचं हित आहे, तर त्यांनी जनमताचा जर आधार करावा आणि मला सहकार्य करावं. माझं कुठेतरी चुकत असेल तर त्यांनी माझा कान पकडावे आणि आपल्याला शेवटी गावाचा विकास करायचा आहे आणि हा विकास आपण कामाच्या भरोश्यावरच करू शकतो. ही एक संधी आहे. या संधीचं सोनं करण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न राहील. आता हे जे इलेक्शन संपलं, या इलेक्शनचा आपला ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता? म्हणजे तुम्हाला काय वाटलं की इलेक्शन योग्य पद्धतीने तर झालं हे तर तुम्ही सांगितलं, पण तुम्हाला पर्सनली त्या इलेक्शनबद्दल काय वाटलं? या निवडणुकीमध्ये मला मागच्याही निवडणुकीचा थोडासा अनुभव होता. तर यावेळेस ती निवडणूक मी स्वतः पुढाकार घेऊन जेव्हा लढत होतो तेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी जो पाठिंबा दिला, जे सहकार्य केलं, नक्कीच त्याचा मी आयुष्यभर ऋणी राहील. आणि निवडणुकीच्या रणांगणामध्ये कुठेतरी यावेळेस मला तरी वाटतं की गेल्या अनेक वर्षानंतर आपल्या गावात लोकशाही नांदायला लागली असं माझं स्पष्ट मत आहे. आणि अनुभवाचं जर सांगायचं तर नक्की मी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनेच निवडणूक लढवली. बऱ्याचशा गोष्टी निगेटिव्ह होत होत्या, काही गोष्टी मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून पण माझ्या मतदारांपुढे मांडलेल्या आहे. परंतु ओव्हरऑल जर म्हणाल तर माझा निवडणूक लढवण्याचा जो विषय होता सकारात्मक होता, पॉझिटिव्ह होता आणि त्याच्यामुळेच मी निवडणूक जिंकू शकलो असं मला व्यक्तिगत वाटतं. नक्कीच. आम्ही पण जे आपला प्रचार करण्याची पद्धत पाहिली ती फार अशी आवडली. कारण तुम्ही आधी जे पॉम्पलेट वाटले त्यामध्ये तुम्ही काय कामं केले आतापर्यंत ते दाखवलं. त्यानंतर तुम्ही वचनपूर्तता दिली, ज्यामध्ये तुम्ही काय कामं करायची इच्छा आहे तुमची ते सांगितलं. त्यानंतर तुम्ही डिजिटल प्रचार केला. हे अशा पद्धतीचं प्रचार याआधी आम्ही तरी म्हणजे गावकऱ्यांनी पाहिला नव्हता. एकदम म्हणजे परफेक्ट पद्धतीने एखादी असं मोठं इलेक्शन लढत आहो अशा पद्धतीने तुम्ही या गाव पातळीवरचं इलेक्शन लढला. तर आता माझा प्रश्न असा आहे की तुम्ही देवाला म्हणजे भगवंताला मानता का? कारण असं तुम्हाला काही अनुभव आला का की देवामुळे पण काही तुमची इच्छा किंवा तुम्हाला काही मदत झाली बा? नक्कीच. अतिशय म्हणजे इमोशनल करणारा प्रश्न आहे. व्यक्तिगत जीवनात मी नक्कीच देवाला मानणारा व्यक्ती आहे आणि कुठेतरी मला असं वाटते की आपल्या पाठीमागे कुठेतरी एक सकारात्मक ऊर्जा म्हणा किंवा दैवी शक्ती म्हणा हे काम करत राहते. नेहमी जेव्हा चांगलं आपण कार्य करतो त्याच्यामागे कुठेतरी पॉझिटिव्ह एनर्जी, ज्याला आपण साध्या भाषात दैवी शक्ती किंवा कुठेतरी एक चांगल्या गोष्टीचं पाठिंबा आपल्याला मिळत असतो असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि या निवडणुकीमध्ये बी मला नक्कीच
बऱ्याचशा मंडळी हे देवासारखी भेटली, माझ्या प्रचारासाठी देवासारखी भेटली. माझे कार्यकर्ते माझ्यासाठी देव आहे. आणि मला कुठेतरी माझ्या विरोधात जो निगेटिव्ह प्रचार म्हणजे खूप झाला होता वैयक्तिक जीवनात, कुटुंबाविषयी बऱ्याचशा गोष्टी, ज्या गोष्टीचा माझ्याशी काही काडी मात्रही संबंध नाही, अशा गोष्टी लोकांसमोर प्रमोट केल्या गेल्या. इव्हन निवडणुकीत उभं राहण्यापासून म्हणजे खूप साऱ्या गोष्टी झाल्या. परंतु ठीक आहे, मी पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं निवडणूक लढल्यामुळे त्या गोष्टी मला विसरायच्या आहे. आणि मला सांगायचं की नक्कीच मी देव धर्म जे आहे त्या गोष्टीला मानतो. आणि त्यांच्या कुठेतरी आशीर्वादामुळेच आणि माझ्या सहकार्यांनी बी एक तुम्हाला अजून सांगू इच्छितो की जो वर्ग खरोखर या गोष्टी माझ्यासारखाच आहे की दैवी शक्ती किंवा पॉझिटिव्ह एनर्जी या मानतात, त्या लोकांनी कुठेतरी देवाला प्रार्थना केली. त्यांनी कुठेतरी देवाला साकडं केलं की देवेंद्र अष्टंकर हा सरपंचपदी निवडून यायला पाहिजे की निवडून आला पाहिजे. म्हणजे त्यांची प्रार्थना म्हणा, माझा आत्मविश्वास त्याने अजून बळकावत गेला. आणि हो, नक्की 100%, कारण ही साधारण गोष्ट नाही. एक कुठेतरी अनेक वर्षापासूनचं राजकीय वातावरण आपलं गावाचं, मी बोलण्यातून किती सांगते तरी अनुभवातून आपल्या गावकऱ्यांना माहीत आहे. आणि नक्कीच कुठेतरी पॉझिटिव्ह एनर्जी, दैवी शक्ती माझ्या मागे किंवा माझ्यासोबत होती, म्हणूनच मी ही निवडणूक जिंकू शकलो, असं माझं ठाम मत आहे. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की लोकांनी नवससुद्धा तुम्ही सरपंचपदासाठी, तुमच्या सरपंचपदासाठी लोकांनी नवससुद्धा ठेवले. म्हणजे हा आपला नवसाचा सरपंच म्हणून आपण कोतेवाड्याच्या ग्रामपंचायतमध्ये बसवला असं म्हणायला हरकत नाही. तसं म्हणणं त्याची अतिशयोक्ती होईल. परंतु हो, हे नक्की जे लोक माझ्यासोबत जोडलेले होते त्यांनी सांगितलं की मी या देवाला असं बोललो, त्यांची जे श्रद्धा होती त्या ठिकाणी त्यांनी आपली श्रद्धा व्यक्त केली. आणि कुठेतरी त्याचाच परिणाम कुठेतरी आज आपल्याला दिसून येतो. तुम्ही हे इलेक्शन, माझं शेवटचे इलेक्शन या भावनेने लढले, कारण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलं व आपणास खूपदा बोलताना सुद्धा पाहिलं की आपण नेहमी म्हणत राहिले की हे माझं शेवटचे इलेक्शन आहे, मला एक शेवटची संधी द्या. तर तुम्ही हे शेवटचं इलेक्शन म्हणून का बरं लढले? कारण आपणास जर पाहिलं तर आपलं वय फारसं नाही, आपण एक तरुण म्हणून या इलेक्शनात जसं पाहिलं तर एक तरुण शक्तीच्या एक तुम्ही आयडियल होते. तर तुम्ही एवढ्या तरुण वयात शेवटचे इलेक्शन म्हणून का बरं लढले? ले चले हम राष्ट्र नौका को भंवर से पार कर, दे रहे युग को चुनौती आज हम ललकार कर. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मी कुठेतरी चांगल्या सज्जन शक्तीवर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. आणि मला असं वाटलं व्यक्तिगत, मला गेल्या अनेक वर्षात म्हणजे मागच्या पंचवार्षिकचा सुद्धा मला अनुभव होता. आपल्या गावातली जनता ही भोळीभाबडी आहे. महिला वर्ग अतिशय साधा आणि हे आहे आणि तरुण, हे जे तरुणाचं जे रक्त म्हणतो सडसडतं रक्त आहे, हे अगदी त्याच्या मनात काही निष्कलंक आहे. मी तरी सांगतो, मी निष्कलंक समजतो. हा सर्व व्यक्ती जेवढे मतदार आहे निष्कलंक आहे. परंतु त्याला तरी चुकीच्या याच्याकडे त्याची कलाटणी दिली, चुकीच्या गोष्टीकडे त्यांना डायव्हर्ट केल्या जाते. त्याच्यामुळे त्यांच्या मनात कुठेतरी संभ्रम निर्माण होतो आणि त्याच्यामुळे चुकीच्या लोकांना ते मतदान करत होते. परंतु मी जसं दैवी शक्ती का देवाला मानतो, मी देवाला हात जोडले. नाही, ही निवडणूक ग्रामपंचायतची शेवटची निवडणूक म्हणून लढायचं यासाठी ठरवलं की आज जर मी जे सामाजिक जीवनात जी कामं केली ती लोकांपर्यंत पोहोचवली, मी पॉम्पलेटच्या माध्यमातून, त्याच्यानंतर मला जे गावासाठी काय करायचं आहे तोही विषय मी गावासमोर मांडला. अनेक वर्षापासून त्या विषय झाले नव्हते. आणि असं करून जर या जनतेनं जर आपल्याला आशीर्वाद दिले नाही तर नक्कीच मी ठरवलं होतं की आपण ग्रामपंचायत यानंतर कुठलीही निवडणूक लढवायची नाही, असा माझा एक निर्धार होता. परंतु जनतेने आशीर्वाद दिला. मला जनतेने 5 वर्षासाठी त्यांचा नौकर बनून काम करण्याची संधी दिली. तर ती संधी, मी त्या संधीचं सोनं करेल असं मला व्यक्तिगत वाटतं आहे. आणि शेवटची निवडणूक ते बोलताना मी नक्कीच बोललो आणि 100% त्याच्यामध्ये काही चूक नव्हती. कारण मी ग्रामपंचायतची निवडणूक इथे जर मला अपयशाचा सामना करावा लागला असता तर नक्कीच मी ग्रामपंचायतची निवडणूक सरपंच म्हणून किंवा ती लढवली नसती, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आपल्या नजरेत आपण आता सांगितलं की आपण नौकर म्हणून लोकांना आता सेवा द्याल,
तर आपल्या नजरेत विकास म्हणजे काय? माझ्या नजरेत विकास म्हणजे वैचारिक विकासाला मी जास्त महत्त्व देतो, ज्याला सामाजिक क्रांती वगैरे काही लोक शुद्ध शब्दात म्हणतात, परंतु गावाचा वैचारिक विकास होणे जरुरी आहे. शासनाच्या माध्यमातून विविध योजना येतात, त्या ग्रामपंचायतपर्यंत पोचतात, त्याचा कुठे रोड रस्ते यासाठी वापर होतो. परंतु जोपर्यंत माझ्या गावातील मतदार हे जागृत होणार नाही, कुठल्या तरी ग्रामसभा आहे, महिला सभा आहे किंवा कुठे योजनांची माहिती ते स्वतः आपली ग्रामपंचायत म्हणून मागणार नाही. शेवटी आम्ही एक नौकरच आहोत, म्हणजे निवडून आलेले, जनतेनं निवडून दिलेले हे नौकरच आहे. यामध्ये कुठेही तरी दुमत नसावं, कारण जेव्हा जनता जनार्दन एक विश्वासानं आशीर्वाद देते आणि त्याचं काम करण्याची म्हणजे त्यांचं काम झालं पाहिजे ही त्यांची अपेक्षा असते, तर 5 वर्ष आपण याच भावनेनं काम करायला पाहिजे जनतेचं नोकर म्हणून, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आमच्या माहितीनुसार आपल्याकडे एका मोठ्या राजकीय पक्षाचं सुद्धा पद होतं याआधी, तर आपण आता त्या पदावर निष्क्रिय का आहात? आपण आता ते आधी जे आम्हाला दिसत होतं की आपण आपल्या पोस्टमधून वगैरे फेसबुकवर सर्व ठिकाणी की आपण एका पक्षाला जुळलेल्या, पण मागील काही 1-2 वर्षापासून आम्ही पाहिलं की आपण त्या गोष्टीवर निष्क्रिय आहात. असे का बरं? नक्कीच माझ्याकडे एका मोठ्या पक्षाच्या तालुका पदाची जबाबदारी होती आणि मागची निवडणूक बी माझ्यावर जी जबाबदारी होती एखाद्या मोठ्या पक्षाची, त्या याच्यामध्ये तो अनुभव थोडासा इथे सांगणं योग्य वाटत नाही आणि त्या पदाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून मी त्या पदाचा राजीनामासुद्धा दिलेला होता. पक्षाचा सदस्यपदाचा राजीनामा नव्हे, तर ते जे मोठं पद होतं आणि मला त्यानंतरसुद्धा जिल्हा पातळीवर त्या पक्षाचं काम करण्याची संधी त्या पदाच्या मार्फत अजून मिळणार होती, परंतु तुम्ही नाकारली यासाठी की मला एक कुठेतरी स्वतःला जनतेच्या कोर्टामध्ये जाऊन स्वतःला एक सिद्ध करायचं होतं असं म्हणता येईल. आणि जर मी एक जिल्हा लेवलचं पद घेतलं असतं एखाद्या पक्षाचं आणि कदाचित चुकून जर मला या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अपयशाचा सामना करावा लागला असता, तर त्या पदाचा न्याय नसता झाला, त्या पदाला न्याय मिळाला नसता. आता यानंतर नक्कीच मी त्या राजकीय पदाचा किंवा जे समोर भविष्यात त्याच्यात मी सक्रिय नक्की होईल आणि त्या पद किंवा पक्ष हा एक माध्यम आहे लोकांसमोर आपल्या काम करण्याची एक संधी आहे त्या माध्यमातून. आणि प्रत्येक वेगवेगळ्या विचारधाराचे पक्ष आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे तरुण जुळले. माझ्या तरुणांना तेच म्हणणं आहे की कुठल्याही विचारधाराशी जुळा, काहीतरी सामाजिक बांधिलकीने आणि आपलं काम करा, सुरू ठेवा. तर आपल्या बोलण्यातून आम्हाला जाणवते की आपणास एक समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छाशक्ती आपली फार प्रबळ आहे. आपण फार तडजोड करत आहात की आपणास समाजासाठी काहीतरी सामाजिक काम चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे, हे आपल्या व्यक्तिमत्वातून आम्हास दिसत आहे. आता सरपंच म्हणून आपणास गावातील लोकांपासून काय अपेक्षा आहे? आता गावातील लोक म्हणजे तरुणांपासून, महिलांपासून, पुरुष वर्गापासून, वयोवृद्धापासून व लहान मुलांपासून, प्रत्येकापासून आपणास काय अपेक्षा आहे? नक्कीच माझं जशी विकासाबाबत माझ्या लोकांना माझ्याकडून अपेक्षा आहेत, तसेच मला माझ्या मतदाराकडून, गावातील नागरिकापासून, महिला वर्गापासून तरुणाकडून खूप अपेक्षा आहे. मला त्यांची साथ पाहिजे. म्हणजे माझं असं मत आहे की त्या पदावर गेलेला व्यक्ती कुठेही वाईट नसतो. म्हणजे यापूर्वी बी कोणी जर पदावर असेल त्या सरपंच पदावर किंवा उमेदवार, तो वाईट नसतो, परंतु आपली जनजागृती नसते. आपण त्यांच्याकडे म्हणजे तो विषय किंवा जो विकास करायचा आहे, जसं मी हा वारंवार शब्द जेव्हा म्हणतो की कुठलाही नेता किंवा उमेदवार किंवा निवडून आल्यानंतर तो जनतेचा नोकर असतो, हे माझं स्पष्ट आहे. तर जनतेने आपला अधिकार कुठेतरी एक ठेकेदारी दिल्यासारखं द्यायला नको. म्हणजे आज माझं असं म्हणणं आहे की मी जरी त्या पदावर पदसिद्ध झालो तरी लोकांचा माझ्यावर वॉच असायला पाहिजे. म्हणजे ज्या काही सरकारी योजना असतील, काही कोणी दवंडीच्या माध्यमातून काही गोष्टी आपण ग्रामसभेसाठी बोलवलो, तर त्याने लोकांनी वेळ दिला पाहिजे, त्यांनी ग्रामपंचायतमध्ये येऊन आपल्या समस्या मांडल्या पाहिजे. कुठेतरी नाही की फक्त निवडून दिलं, झालं आमचं काम झालं, म्हणजे ठेकेदारी देऊन दिली आणि तो व्यक्ती काम करत राहील, परंतु कुठेतरी त्यांच्यावर ते आपली नजर असणं, त्यांच्यावर थोडंसं वॉच असणं, हा व्यक्ती ज्याला आपण निवडून दिलं हा बरोबर काम योग्य पद्धतीनं काम करतो की नाही, कुठेतरी त्याच्यावर वॉच राहिलं तर भ्रष्टाचार
होणार नाही याचीसुद्धा काळजी जनतेने घेतली पाहिजे. महिला वर्गांना एवढे अधिकार आहे, महिलांच्या सभा व्हायला पाहिजे, याच्या अगोदर कधी झाले नाही. ग्रामसभा व्हायला पाहिजे. आपल्या गट ग्रामपंचायत असल्यामुळे बरेचसे गावं जुळलेले आहे. त्या गावाचा विकास बघा, त्या म्हणजे आजपर्यंत कुठेतरी लोकशाही पद्धतीने गावाचं वातावरण तयार झालं नाही, असं मला मनातून खेद आहे. आणि लोकांनी फक्त एवढंच करू नये की फक्त निवडून दिलं आणि एक ठेकेदारी देऊन दिली आणि तोच आमचं काम पाहत राहील, हा चुकीचा संदेश आहे. निवडून दिल्या जर आपण एखाद्या घरी एखाद्याला काम सांगतो किंवा आपल्या शेतावर जेव्हा आपण मजूर सांगतो तर ते काम केव्हा निघते, त्याच्या मागं आपण उभं राहिल्यानं. घरचा जेव्हा मालक त्या मजुराच्या मागं उभं राहिलं तर तेव्हा काम आहे. आणि तुम्ही जर मजुरावर सोडून द्याल तो मजूर किती काम करतो याची प्रचिती प्रत्येक माझ्या गावात शेतकरी वर्ग आहे त्यांना माहीत आहे. म्हणून हे सरपंच पदसुद्धा एक प्रकारचं एक मजुरीचं काम आहे. 5 वर्ष मला माझ्या जनतेची मजुरी करायची आहे, परंतु माझ्या मागे हे जनता म्हणा, जसं महिला वर्ग, मतदार, सर्व तरुण हे माझ्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, माझ्या मागे उभे राहिले पाहिजे. तेव्हा मी प्रामाणिकपणे काम करीन. मला जर कुठेतरी चुकीच्या लोकांकडून भ्रम केलं तर माझी हिंमत ते लोक आहे. म्हणून माझं स्पष्ट मत आहे, मला त्यांच्याकडून ती अपेक्षा आहे की कुठेतरी एक निवडून दिलं ना माझं काम संपलं, हा विषय बिलकुल संपला पाहिजे. आता 5 वर्ष माझ्याकडून ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्या कसा करून घेता येईल याची जबाबदारी मालक म्हणून तुमची आहे. वा वा, फार सुंदर उत्तर दिलं तुम्ही. जसं शेतमजुरीचं जे उदाहरण दिलं ते फार रिलेटेबल वाटत आहे या तुमच्या सरपंच पदाच्या कामांसाठी. तर गावातील लोकांकडून आपल्या काय अपेक्षा आहे याचं फार सुंदर उत्तर तुम्ही दिलं. पण आता मला सांगा की तुम्हाला एक सरपंच म्हणून तुम्ही जसं देवावर विश्वास ठेवता तर भगवंताकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? नक्कीच भगवंत किंवा ती जे सकारात्मक ऊर्जा म्हणतो त्या ऊर्जेकडून दैवी शक्तीकडून मला हीच अपेक्षा आहे. मी जरी हे सरपंच बनलो परंतु मला काही वाईट गोष्टीपासून मला दूर राहता आलं पाहिजे किंवा मी वाईट गोष्टीपासून दूर राहू शकलो पाहिजे. मला चांगले सहकारी लाभले पाहिजे, वाईट व्यसनांपासून दूर राहिलो पाहिजे. जर माझी हीच प्रार्थना आहे की मी ज्या चुकीच्या गोष्टीपासून दूर राहिलो पाहिजे. मला एक सरपंच आदर्श नाही बनला तरी एक व्यक्ती म्हणून मला आदर्श जीवन कसं जगता येईल यासाठी मी देवाला प्रार्थना करतो की मला या वाईट गोष्टीपासून दूर ठेव. वाईट व्यसनांपासून, वाईट लोकांपासून, वाईट बाबींपासून मला दूर जरी ठेवलं तरी मी आपलं काम प्रामाणिकपणे करू शकतो. आणि जसं देवावर विश्वास आहे तसा माझ्या सहकार्यावर बी विश्वास आहे की नक्कीच मला त्या वाईट गोष्टीच्या वळणापासून त्यांनी मी चुकीचा जर काही गोष्टी करत असलो तर नक्कीच माझे सहकारी माझे कान पकडेल आणि मला त्या वाईट गोष्टीपासून दूर सारवलं जाईल किंवा त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न नक्की राहील. कारण सत्तेचा जो अहंकार येतो म्हणजे खुर्चीचा मोह, म्हणजे एका शब्दात मी वरिष्ठांकडून की आजपर्यंत जो ना या खुर्चीवर सरपंच पदाच्या ज्या खुर्चीवर बसलो की त्याला अहंकार येते. फक्त भगवंताला हेच प्रार्थना करतो, देवाला हेच प्रार्थना करतो की मला माझ्यामध्ये अहंकार येऊ देऊ नकोस. नक्कीच जर असे झाले तर तुम्ही आम्हा तरुणांसाठी, आता मी नेहमी म्हणतो की तुम्ही एक आदर्श म्हणून आमच्या तरुणांसाठी आहात, पण असं जर तुम्ही टिकवलं तर आमच्यासाठी एक फार मोठे आदर्श म्हणजे आम्ही तुम्हाला फॉलो करू असे आम्हाला वाटते. एक शेवटचा संदेश या जनतेला, म्हणजे फक्त कोतेवाड्यातीलच नव्हे तर या महाराष्ट्रातील किंवा देशातील जनतेला एक शेवटचा संदेश आपल्याकडून काय राहील? शेवटच्या संदेशासाठी मला आठवतात 2-4 ओळी त्या म्हणाव्याशा वाटतात मला की समुद्र खूप महान आहे, समुद्र खूप महान आहे, तहान माझी लहान आहे, दुभंगलेल्या श्वासांना ही बंदुकीची जान आहे, जखमी झाले अंगण माझे, जखमी झाले अंगण माझे, जरी जळालो उभा असा तरी गर्वाने म्हणत मरेल, भारत माझा महान आहे, भारत माझा महान आहे. वा वा, देवेंद्रजी फार छान वाटलं आपल्यासोबत संवाद साधून. आम्हाला आपल्यापासून फार अपेक्षा आहे ज्याची आपल्याला जाणीव आहे असं आम्हाला वाटलं आपल्यासोबत चर्चा करून. तर आम्ही पुन्हा आपणास एकदा सरपंचपदी नियुक्ती झाल्याच्या खूप हार्दिक शुभेच्छा देतो व दिवाळीच्या सुद्धा आपणास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.